येस, स्टार्ट करतोय हिरॉन्स फॉर्म्युला. हा हिरॉन्स ना एक इजिप्तचा मॅथमॅटिशियन होता. इजिप्तचा मॅथमॅटिशियन होता हिरॉन्स. सो हिरॉन्सनी काय केलं, तर कोणताही एखादा ट्रायंगल असेल, कोणताही एखादा ट्रायंगल असेल आणि ट्रायंगलच्या सर्वच्या सर्व साइड्स तुम्हाला माहित असतील, साइडची लेंथ माहित असेल, तर त्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा असतो हे हिरॉन्सनी सांगितलं. बट त्या अगोदर नाही का, तिथे आपण जाण्या अगोदर काही बेसिक गोष्टी डिस्कस करू. सो पहा, मी ते एक ट्रायंगल ड्रॉ करतो. हा ट्रायंगल आहे ए बी सी. ए पासून काय करतो, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, त्याच्या समोर असलेल्या साइड वरती बीसी वरती. ओके, मी असं म्हणतो की जी बीसी साइड आहे ना, बीसी साइड आहे ही आहे 4 सेंटीमीटर. आणि हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला, एडी असं नाव देतो याला, हा आहे 2 सेंटीमीटर. तर या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येतो का तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का? ट्रायंगलचा एरिया काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. एक्सलंट. एरिया ऑफ ट्रायंगल असतो विच इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो विच इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. हाईट किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. अरे न्यूमरेटर डिनॉमिनेटर 2 कॅन्सल होईल आणि आन्सर राहील 4. आणि युनिट काय असेल एरियाचं? सेंटीमीटर स्क्वेअर. ही गोष्ट लक्षात ठेवायची, ऑलवेज लक्षात ठेवायची. इथे सेंटीमीटर असेल, इथे असतं सेंटीमीटर स्क्वेअर. सो हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल. बट असा एरिया तर आपल्याला फाइंड आउट करता येतो. बट अशी केस झाली, असा एखादा तुम्हाला ट्रायंगल दिला, या ट्रायंगलला म्हणतो PQR. आणि काय सांगितलं तुम्हाला हाईट वगैरे काहीच दिलं नाही, आणि तुम्हाला म्हटलं की ही जी PQ साइड आहे ही आहे 2 सेंटीमीटर, ही जी QR साइड आहे ही आहे 6 सेंटीमीटर, आणि ही जी PR साइड आहे ही आहे 8 सेंटीमीटर. आणि तुम्हाला म्हटलं सांगा रे या ट्रायंगलचा एरिया सांगा. येस, आता विचारात पडला की नाही तुम्ही कसा फाइंड आउट करायचा? ट्रायंगलच्या साइड्स माहिती आहेत, याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा? ओके, तर हिरॉन्स म्हणून एक होता. हिरॉन्स इजिप्तचा मॅथमॅटिशियन होता. इजिप्तचे पिरॅमिड्स ऐकलं असेल, ती कंट्री इजिप्शियन मॅथमॅटिशियन. त्याने काय केलं, एक फॉर्म्युला डेव्हलप केला, आणि त्या फॉर्म्युलाने जर ट्रायंगलच्या साइड्स माहित असतील तर आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो, असा तो फॉर्म्युला होता. ओके, म्हणून त्या फॉर्म्युलाला म्हटलं जातं हिरॉन्स फॉर्म्युला. हिरॉन्स हे एका मॅथमॅटिशियनचं नाव आहे. ओके, सो त्याचा फॉर्म्युला असा होता, तो म्हटला की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C. ओके, तुम्ही म्हणाल सर S काय? सांगतो, स्टेप वाईज सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड आउट करायचा? तर स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C या फॉर्म्युलाने करा असं म्हटलं. ओके, तर यामध्ये हा जो S असतो याला म्हटलं जातं सेमी पेरिमीटर. याला काय म्हणतात? सेमी पेरिमीटर. किंवा याच आणखी एक नाव
half the perimeter of triangle, half the perimeter of triangle, half the perimeter of triangle. ओके, आणि यातल्या ए बी सी या ज्या असतात, ओके, ए बी अँड सी या ज्या असतात त्या असतात साइड्स ऑफ ट्रायंगल. त्या काय असतात? साइड्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल, साइड्स ऑफ ट्रायंगल म्हणजे या असतील त्या ए बी सी. कोणत्याही ए बी सी. बघा आता मी तुम्हाला ही गोष्ट एक्सप्लेन करतोय की हा जो एस आहे ना, हा एस हा असतो सेमी पेरिमीटर किंवा हाफ ऑफ द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल. आता पुढच्या स्लाइड वरती जातो. सेम ट्रायंगल ड्रॉ करतो इथे, तोच PQR. PQR की ज्याच्या साइड्स किती होत्या? 2 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. 2, 6 आणि 8. हे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे ना रे? कोणत्याही क्लोज्ड पॉलिगॉनची पेरिमीटर म्हणजे काय असतं? Sum of all the sides. एक्सलंट. ओके, कोणत्याही क्लोज्ड पॉलिगॉनची पेरिमीटर म्हणजे त्याच्या सर्व साइडची सम. ओके, त्याच्या सर्व साइडची सम असते. पेरिमीटरची बेसिक कन्सेप्ट ही आहे. पेरिमीटर हा वर्ड फक्त ट्रायंगल मध्ये येतो असं नाहीये. पेरिमीटर हा वर्ड क्वाड्रिलॅटरल मध्ये येतो, रोम्बस मध्ये येतो, पॉलिनॉमियल मध्ये येतो. म्हणजे असा कोणताही पॉलिगॉन की जो क्लोज्ड आहे तिथे तुम्ही या वर्डशी डील कराल. पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे इतकी गोष्ट लक्षात ठेवायची की सर्व साइडची सम म्हणजे पेरिमीटर. पेरिमीटर इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स ऑफ a closed polygon. All sides of a closed polygon. All sides of a closed polygon. अरे हा ट्रायंगल एक क्लोज्ड पॉलिगॉन आहे. करेक्ट आहे की ज्याच्या साइड्स आहेत PQ, QR आणि RP. ओके, या त्याच्या साइड्स आहेत. मग या सर्व साइडची सम करून टाकू. म्हणजे काय होईल पहा, पेरिमीटर काय येईल या ट्रायंगल ABC ची, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR ची, which is equal to 2 plus 6 plus 8. 2 plus 16. ओके, असेल 16. गुड, 16 ही झाली पेरिमीटर. ओके, आणि हिरॉसने जो फॉर्म्युला यूज केला ना तो काय म्हणतो? एस म्हणजे काय? सेमी पेरिमीटर और हाफ द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. सेमी पेरिमीटर. अरे म्हणजे जी काय पेरिमीटर फाइंड आउट केलीत ना त्याचा हाफ घ्या, हाफ. ओके, म्हणजे त्याने जो एस यूज केलाय ना तो याच्या हाफ आहे, 8. 16/2. ओके, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला हा एस काय समजलं? पेरिमीटर फाइंड आउट करायची, ट्रायंगलच्या सर्व साइडची सम फाइंड आउट करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. दॅट इज नथिंग बट एस. येस. आणि ABC तर तुम्हाला माहितीच आहे. ABC या काय आहेत? ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत. ओके, चलो मग आता हिरॉन्स फॉर्म्युला यूज करून या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू. ओके, मला सांगा, याला मी A म्हणतो, हा जो 2 आहे याला A म्हणतो, हा जो 6 आहे याला B म्हणतो आणि हा जो 8 आहे याला C म्हणतो. सो हिरॉन्स फॉर्म्युला काय सांगतो रे आपल्याला? हिरॉन्स फॉर्म्युला काय सांगतो की एरिया ऑफ ट्रायंगल PQR, area of triangle PQR is equal to square root of S into bracket S minus A, S minus B, S minus C, which is equal to square root of S किती आला रे? Yes, 8 into bracket 8 minus A, एक साइड सबट्रॅक्ट केली, 8 minus 2 into bracket 8 minus 6 into bracket 8 minus 8 minus 8. ओके, असा ट्रायंगल नसेल ऍक्च्युली, नाही का? असं पॉसिबल होणार नाही की या 3 साइडचा ट्रायंगल बनेल. मी इथं थोडंसं चेंज करतो. इथे साइड जी आहे ती चेंज करतो. इथे काय करतो? 3 करतो. 3 ही साइड एक 3 करतो. ओके, सो याला म्हणतो 8 minus 3. ओके, आणि इथे पण चेंज करावं लागेल मग मला. ओके, सो इथे 8 च्या इथे अगेन 3 करतो. 11 येईल. इथे 11. ओके,
किंवा टूच घेऊन टाका, नाही टूच घेऊन टाका, अगेन टूच घेऊन टाका ही साईड पण. सो किती होईल रे, इथे 2 जर घेतलं 10. इथे 10 होऊन जाईल. ओके, आणि 10 डिवायडेड बाय 2 येईल 5. 5. फक्त एस ला मी 5 ने रिप्लेस करतो. हे असं का झालं, कारण या 3 साईडचा ट्रायंगल पॉसिबल होऊ शकत नाही, म्हणून तसं झालं. हो सर. 8 - 2, 8 - 6 आणि 8 - 2. बस हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. येस, काय होईल 5 इंटू ब्रॅकेट 8 - 2 सर ते पण 5 करावं लागेल. येस 5 - 2 करावं लागेल ना. हा 5 - 2 करावं लागेल, बरोबर 5 - 2 करावं लागेल. ओके, सो 5 - 2 असेल 3 इथे. ओके, 5 - 2 3 असेल. 5 - 6 असेल, अगेन रॉंग झालं नाही का, -1 असेल. आणि इथे 5 - 2 असेल 3. ओके, मायनस यायला नाही पाहिजे. ओके, इथे मायनस नाही यायला पाहिजे. ओके, ऍक्च्युली काय झालं, तर ते PQ प्लस PR QR पेक्षा छोटं येतंय म्हणून. हा हे असं हॅपन झालं कारण असा ट्रायंगल फॉर्म नाही होऊ शकत, कारण मी या रॅन्डम व्हॅल्यू घेतल्या. ओके, या ज्या व्हॅल्यू मी घेतल्या या रॅन्डम व्हॅल्यू घेतल्या आणि असा ट्रायंगल पॉसिबल नाहीये, त्यामुळे ते 4 + x + 2. येस, त्यामुळे हे असं होतंय, त्यामुळे हे असं होतं. तर 2 to 3 चा करून टाक. नाही नाही, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकत नाहीये, कारण हा असा ट्रायंगलच फॉर्म होणार नाही. मी काय सांगतोय, मी असं ट्रायंगल चेंज करू तेच. येस, वी कॅन चेंज ट्रायंगल, आपण ट्रायंगल चेंज करू. मला फक्त हे सांगायचं होतं तुम्हाला इथे, की हा फॉर्म्युला एक्सप्लेन करायचा होता की एस काय आहे, ए काय हो आहे. सर, हाफ करायचं. ओके, चल क्लिअर आहे का, हा ट्रायंगल नाही फॉर्म होऊ शकत अशा साईडला. पुढे जा, हो सर. पहा आता हिरॉन्स फॉर्म्युला यूज करू. इथे ट्रायंगल ABC फॉर्म केला, ABC, की ज्याच्या साइड्स आहेत 32 मीटर, 32 मीटर, 24 मीटर, 24 मीटर अँड 40 मीटर, 40 मीटर. येस, मला सांगू शकाल पेरिमीटर काय येईल या ट्रायंगलची? येस बोला, पेरिमीटर म्हणजे काय येईल? 96. येस, 32 प्लस 40 प्लस 24 करा कॅल्क्युलेशन, काय येते पहा. 96. 96 बरोबर. 40 प्लस 30 70, 72, हो सर 90. 96. ओके, पेरिमीटर आले 96. स्वतः मला सांगा, हा जो एस आहे, एस काय असतो? P/2 असतो, जी काही पेरिमीटर असते त्याचा हाफ असतो. ओके, सो एस इज इक्वल टू P/2. 96/2 केलं तर किती येईल आन्सर? 48 येईल. हो सर. एस किती येईल? 48 येईल. ओके, इथे ए काय आहे? 32 आहे, बी काय आहे? 40 आहे, सी काय आहे? 24 आहे. मग मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC which is equal to square root of S into bracket S minus A, S minus B, S minus C, okay, which is equal to square root of S किती आला? 48 आला, into bracket 48 minus 32 करतो, into bracket 48 minus yes किती करू? 40 करतो आणि इंटू 48 मायनस थर्ड साइड आहे 24. बस हे कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ 48 इंटू 48 मधून 32 गेले किती राहतात? 16 राहतात. ओके, 48 मधून 40 गेले किती राहतात? 8 राहतात. आणि 48 मधून 24 गेले 24 राहतात. 24 राहतात. येस, आता तुमच्या पुढे प्रश्न असतात हे कॅल्क्युलेशन करायचं कसं, नाही का? करायचं कसं पहा, कसं करायचं सांगतो, लक्ष द्याल सर्व. आता
विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, मी काय करतो फक्त थोडस डोकं लावतो, हे कॅल्क्युलेशन बिलकुल करत बसत नाही, थोडस डोकं लावतो. मला असं समजते की 48 ना 16 3 48 असतो ना रे. हो सर. 16 1 हो सर. 16 2 32, 16 3 48. ओके, सो 16 3 असं लिहितो मी याला, 16 3 असं लिहितो. हा 16 ऍज इट इज ठेवतो, हा 16 ऍज इट इज ठेवतो, हा 8 ऍज इट इज ठेवतो. आणि या 24 ला ना मी काय करतो 8 3 असं लिहू शकतो ना, 8 3 असं लिहू शकतो. बरोबर, काय केलं पहा, फक्त या 24 ला स्प्लिट करून 8 3 लिहिलं, या 8 ला 8च ठेवलं. आता असं का केलंय ते सांगतो मी, असं का केलंय पहा, आता लक्ष द्या. मला सांगा 2 लाच तुम्ही कसं लिहू शकता रे, √2 इंटू √2 असं लिहू शकता ना. 3 लाच तुम्ही √3 इंटू √3 असं लिहू शकता. 4 लाच तुम्ही √4 इंटू √4 असं लिहू शकता. 5 लाच तुम्ही √5 इंटू √5 असं लिहू शकता. ओके, म्हणजे √5 इंटू √5 5. मग तुम्हाला इथं दिसतंय का आता की हे 16 इंटू 16 बाहेर आल्यावरती काय होईल स्क्वेअर रूटच्या 16. एक 16 राहील. ओके, नंतर पुढे जाऊन पहा, हे 3 इंटू हे 3 बाहेर येऊन काय होईल रे, एक 3 होईल. ओके, आणि आणि हे 8 आणि हे 8 बाहेर येऊन काय होईल, एक 8 होईल. अरे मग आता किती सिंपल झालं हे कॅल्क्युलेशन करणं, खूप सिंपल झालं. 16 इंटू 3 इंटू 8 हे कॅल्क्युलेशन करून सांगा मला रे. 16 3 48 इंटू 8 किती असतं सांगा. 8 8 64, कॅरी 6, 8 4 32, 32 आणि 6 38, 384, 384 हे झालं आन्सर. ओके, डोकं कुठं लावायचंय, इथे लावायचंय फक्त हिरॉन्स फॉर्म्युलामध्ये, बाकी बिलकुल कुठेही डोकं लावायचं नाही. फक्त इथे थोडंसं कॅल्क्युलेशन करताना थोडंसं डोकं जागेवर ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. कारण हे टोटल कॅल्क्युलेशन करायला जाल आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्याल तर खूप डिफिकल्ट होईल, क्वेश्चन डिफिकल्ट करून टाकाल. येस, नोट डाऊन करून घ्या फक्त. सर झालं नोट डाऊन. येस, आर्यन म्हणतो इझी होता. आर्यन त्यामध्ये काही क्वेश्चन्स याचे पण होते रे, हिरॉन्स फॉर्म्युलाचे पण होते. ठीक आहे यार, लवकर एक्झाम झाली तुमची. तुम्ही खूप आधी बोलला असतात ना रे सर्व, मग अगोदर शिकवून टाकला असता. अरे नो प्रॉब्लेम, ओके. आदित्य काय म्हणतो. आदित्य काय एस ला आपण 2 डिवाइड का करतो, तर कारण तो फॉर्म्युलाच आहे नाही का, हिरॉन्सनं फाइंड आउट केलंय ते. ओके, तसं जर केलंच ना तरच एरिया फाइंड आउट होतो, तसं जर केलं तरच एरिया फाइंड आउट, म्हणून नाही का, म्हणून 2 डिवाइड करतो आपण. ओके, ऍज सच असं काय नाहीये, त्यानं फक्त डिराईव्ह करून काढलेलं आहे. मेन बेस फॉर्म्युला काय, ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा, तर हाफ इंटू बेस इंटू हाईट हाच आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट हाच आहे. बट त्यानं थोडंफार कॅल्क्युलेशन करून तो डिराईव्ह केलाय, त्यामुळे तिथे फॉर्म्युलातच 2 आहे, असं वेगळं काय नाही.
चला जातो पुढे रे. पहा रे काय क्वेश्चन पहा काय. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल टू साइड्स ऑफ विच आर 8 सेंटीमीटर एंड 11 सेंटीमीटर. ओके, एक 8 सेंटीमीटर है, एक 11 सेंटीमीटर है. एंड द पेरीमीटर इज 32. या ट्रायंगलची पेरीमीटर 32 आहे. या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा. येस. मला सांगा, मी इथं काय लिहितो पहा. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABC. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय असेल रे? कोणकोणत्या साईडची सम असेल सांगा मला. येस, पेरीमीटर म्हणजे सर्व साईडची सम. कोणत्या साईड्स आहेत या ट्रायंगलच्या बोला. येस, ट्रायंगलच्या साईड्स कोणत्या आहेत? कोणत्या दिसत आहेत ट्रायंगलच्या साईड्स? अरे ही काय AB साइड, BC साइड आणि AC साइड. मग पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABC काय लिहू बोला. सर AB प्लस BC प्लस CA. AB प्लस BC प्लस CA या 3 साइडची सम ना. बट पेरीमीटर तुम्हाला दिलेली आहे नाही. पेरीमीटर किती आहे सांगितलंय? 32. 32 इज इक्वल टू AB किती आहे माहित नाहीये, फाइंड आउट करायचं. प्लस BC किती दिले? 8 दिले. BC 8 लिहितो. CA किती दिले? 11 दिले. 11 दिले. ओके, मग याच्यावर मला AB मिळेल ना किती आहे. सो 32 इज इक्वल टू AB प्लस 11 प्लस 8 असतं 19. 11 प्लस 8 असतं 19. So AB is equal to येईल 32 minus 19. 32 minus 19 किती येईल रे AB? 32 minus 19 किती असतं? 13 असतं. बरोबर ना रे? 13 ना. ओके, मग AB साइड येईल 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर. मग आता या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा. अरे ट्रायंगलच्या जर तिन्ही साइड्स माहित असतील, ट्रायंगलच्या जर तिन्ही साइड्स माहित असतील तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे हिरॉन्स फॉर्म्युला आहे. हिरॉन्स फॉर्म्युला काय सांगतो? हिरॉन्स फॉर्म्युला काय सांगतो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. S मायनस C. मग ABC तर तुम्हाला माहिती आहे बरोबर. ABC तर तुम्हाला माहिती आहे. ट्रायंगलच्या साइड्स तर तुम्हाला माहिती आहेत की 13 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि 11 सेंटीमीटर असे आहेत. ओके, आता S फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. हा S फाइंड आउट करायचा आहे. S कसा असतो? पेरीमीटरचा हाफ असतो. S म्हणजे काय? हाफ ऑफ द पेरीमीटर. अरे बट पेरीमीटर तर तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे 32 म्हणून. सो 32 डिवाइड बाय 2 किती असेल रे? 6.5. 16 ना रे. 6.5 कसं? 32 डिवाइड बाय 2 किती असेल? 16 असेल. सो एरिया ऑफ हो सर. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू करून टाका स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस. 4 टर्म्स आहेत स्क्वेअर रूट मध्ये. काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल स्क्वेअर रूट ऑफ S, S मायनस A, S मायनस B, S मायनस C. S किती आहे? 16 आहे. S किती आहे? 16 आहे. S मायनस A म्हणजे 16 मायनस कोणती पण एक आवडती साईड घ्या पहिल्यांदा. 11 घेतो. 16 मायनस 11 इंटू ब्रॅकेट 16 मायनस 13, 16 मायनस 13 इंटू ब्रॅकेट 16 मायनस 8, 16 मायनस 8 विच इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करायचंय फक्त आता. 16 इंटू 16 मायनस 11 किती असतं रे बोला? 5. 16 मायनस 13 किती असतं रे? 3. आणि 16 मायनस 8 किती असतं रे? 8. 8 असतं. 8. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय करतो पाहता
16 ला ना 8 into 2 लिहितो. 8 into 2 लिहितो का? कारण इथे आणखी एक 8 आहे ना, म्हणून लिहितो. या 16 ला 8 into 2 लिहितो. 8 into 2 into 5 into 3 into 8. जेणेकरून काय होईल, कॅल्क्युलेशन सिंपल होईल. आता काय करतो पहा. इथे 8 into 8 म्हणजे एक 8 बाहेर येईल, स्क्वेअर रूटच्या एक 8 बाहेर येईल आणि स्क्वेअर रूट मध्ये राहील 2 into 5 into 3, 2 into 5 into 3, which is equal to 8 into square root of 5 to the 10, 30, 8 root 30 हे झाला आन्सर. 8 root 30 हा असेल एरिया ऑफ ट्रायंगल. हा असेल एरिया ऑफ ट्रायंगल. 8 root 30. काय रे, समजतंय का रे? रिस्पॉन्स स्लो झालाय तुमचा. यस बोला, समजतंय की नाही समजतंय? हो सर समज. सिंपल आहे रे, म्हणजे मला वाटत नाही डिफिकल्ट आहे. काहीच डोकं लावायचं नाही आहे ना. फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू टाकायचं. जस्ट नोट डाऊन करून घ्या. इथे डिफिकल्ट जात असेल मला, मी इथे मान्य करू शकतो नाही का, लास्ट स्टेप मान्य करू शकतो की डिफिकल्ट जाऊ शकतो. ही स्टेप मान्य करू शकतो की डिफिकल्ट जाऊ शकते, थोडी प्रॅक्टिस लागेल याला. बट बाकी सर्व गोष्टींना काय इतकं डिफिकल्ट नाहीये, फक्त कॅल्क्युलेशन आहे. ओके, अख्खा एक्झरसाइज सॉल्व्ह करायचंच आहे आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. इच अँड एव्हरी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. हो सॉरी, हे झालं का रे? कंट्रोल झेड पण नाही होते. ठीक आहे, हे पहा रे, नेक्स्ट प्रॉब्लेमला जातो. सिंपल आहे, डिफिकल्ट नाहीये. काय म्हटलंय पहा. अ ट्रायंग्युलर park ABC has a sides 120 meter, 80 meter and 50 meter. 120 मीटर, 80 मीटर आणि 50 मीटर. म्हणजे एक ट्रायंग्युलर पार्क आहे बाबा. तुम्ही ज्या सोसायटीत राहत आहे तिथे असा पार्क आहे आणि तो ट्रायंग्युलर शेप मध्ये असं कन्सिडर करा की ज्याच्या साइड्स ना, त्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत 120 मीटर, 80 मीटर आणि 50 मीटर. असा एक ट्रायंग्युलर पार्क आहे. अ गार्डनर धनिया हॅज टू पुट अ फेन्स ऑल अराउंड इट. ओके, त्याला इथे कुंपण लावायचं अराउंड इट. ऑल्सो प्लांट ग्रास इनसाइड. ओके, हा जो ट्रायंग्युलर शेपचा स्पेस आहे त्याच्या सोसायटीमध्ये, त्याला याला कुंपण लावून घ्यायचं साईडला आणि आतमध्ये काय त्याला काहीतरी प्लांट करायचं, झाडं लावायची असं समजा. हाऊ मच एरिया डज शी नीड टू प्लांट. तर त्याला किती एरिया मिळेल नाही का आतमध्ये, हा जो एरिया आहे हा किती असेल असं विचारलंय. किती असेल? फाइंड द कॉस्ट ऑफ द फेन्सिंग इट विथ अ बार्बेड वायर at the rate of 20 per meter, leaving a space 3 meter wide for a gate on the one side. ओके, ठीक आहे. हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना, या नंतर डोकं लावून घेऊ. ओके, नंतर डोकं लावू. सुरुवातीला काय करू, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. पहा, याचा एरिया तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल का रे. हा असा एक ट्रायंगल आहे, की ज्याच्या साइड्स आहेत 50 मीटर, 120 मीटर आणि 80 मीटर. ओके, या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, एबीसीचा. ओके, की ज्याच्या साइड्स आहेत 50 मीटर, 120 मीटर अँड 80 मीटर. येस, मला पहिली गोष्ट हे सांगा की पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी काय आहे. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी काय आहे, विच इज इक्वल टू 50 250 meters. 50 प्लस
120 प्लस 80 किती असतं रे? 215. बरोबर 250 असतं. 180 प्लस 80 200 200 प्लस 50 250. ओके 250. आता मीटर युनिट आहे नाही का, म्हणून मीटर देऊन टाक. आता किती झाली पेरीमीटर. बट फॉर्म्युलामध्ये आपला जो एस असतो, फॉर्म्युलामध्ये जो आपला एस असतो हा तो काय असतो? p/2 असतो. इट इज p/2. 125 meters. येस 250 डिवाइडेड बाय 2 केलं जे की आलं 2 1 जा 2 2 2 जा 4 125. 125 मीटर आलं. एस पण मिळाला आणि ए बी सी पण माहिती आहे. ए किती आहे? 50 आहे. बी किती आहे? 120. 120 आहे आणि सी 80. 80 आहे. मग एरिया फाइंड आउट करणं काय डिफिकल्ट आहे? बाय हिरॉन्स फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युलाला मार्क राहील एक्झाम मध्ये, एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस किती आहे रे? 125. एस किती आहे? 125. 120. इंटू ब्रॅकेट 125 मायनस ए करतो 50 करतो. तुम्ही पण करा. 125 मायनस 120 करतो इंटू 125 मायनस 80 करतो. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 125 इंटू 125 मायनस 50 केलं किती येतं? 75. 75 इंटू 125 5. 5 इंटू 125 मायनस 80 45. 45. 45. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. ओके तर हे कॅल्क्युलेशन करायचंय. बस हे कॅल्क्युलेशन करणं टास्क आहे. मी काय करतो पहा. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हे मला माहिती आहे 125 जो आहे ना हा 5 चा क्यूब आहे. 5 इंटू हो 5 sir. याला स्प्लिट करून लिहितो. टेन्शनच नको नाही का. किंवा 25 5 जा ठीक आहे. सिंपल ज्या गोष्टी होतील त्या लिहू. 5 इंटू 5 इंटू 5 लिहितो. आता या 75 ला काय लिहू शकतो मी? 25 5 जा नाही 25 3 जा 75 असताना 25 येस 25 3 जा असं लिहितो. 25 3 जा असं लिहितो. ओके हा 5 पण असाच ठेव. 5 पण असाच ठेव. आणि हे जे लास्टला 45 आहे ना त्याला असं लिहितो. 15 इंटू 3 लिहितो ना. 15 इंटू 3 लिहितो. मग पहा जे डबल डबल आलेत ना त्यांना उचला आणि बाहेर घेऊन या. 5 5 double it. 5 into 5. ओके हा 5 5 डबल 3 into 25 into 3 15. 3 double it. 3 3 आणि 25 चं स्क्वेअर रूट पण तुम्हाला माहिती आहे. याला पण बाहेर घेऊन येऊ शकता. बरोबर ना. Yes. चलो करा कॅल्क्युलेशन. 5 5 ला एक 5 बाहेर आणला. हा 5 5 ची पेअर एक 5 बाहेर आणला. या 3 3 ची पेअर एक 3 बाहेर आणला. आणि या 25 चं स्क्वेअर रूट पण तुम्हाला माहिती आहे 5 असतं. आणि इंटू राहिलं फक्त स्क्वेअर रूट ऑफ 15 किती होतं पहा कॅल्क्युलेशन. 5 5 जा 25 इंटू 3 75 इंटू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 15. हे 75 5 ला किती येतं? 375. हा लिहून टाकायचं. 375 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 15. 375 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 15 हे फायनल आन्सर असेल. ओके दिस इज फायनल आन्सर. 375 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 15. कॅल्क्युलेशन तर करणे आहे. मार्क कशाला देणार ते नाही तर. फॉर्म्युला अप्लाय करणं तर सोपं आहे. मेन टास्क कॅल्क्युलेशनचा आहे. इथे पण ट्रिक तुम्हाला सांगितली की स्प्लिट करायचं. स्प्लिट करत जायचं. स्प्लिट करत जायचं. येस नोट डाऊन करून घ्या. 375 इंटू रूट 15 इंटू रूट 15. असं झालं.
येस, झालं का रे? हो सर. अजून यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, ती कॉस्ट फाइंड आउट करायची. सर तुम्ही थोडस स्लोली घेता का म्हणजे कारण की मी साइड बाय साइड लिहून पण घेतोय ना, मग ते कॅल्क्युलेशन थोडा वेळ लागतो. येस येस, घे घे, लिहून घे. झाल्यानंतर फक्त हँड रेज कर हर्ष. ओके, थांबतो मी. झाल्यानंतर फक्त हँड रेज करा, मग पुढे जा. थांबतो मी, काही प्रॉब्लेम नाही. टेक युअर टाइम. हो सर, झालं. चलो, आता पुढे पहा, लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. फर्स्ट झाला आत्ताशी आपला. सेकंड मध्ये काय म्हटले पहा. काय म्हटले? फाइंड द कॉस्ट ऑफ फेन्सिंग इट विथ बार्बेड वायर at the rate of 20 per meter, leaving a space of 3 meter wide for a gate on a side. अरे Sir, 5,000 rupees. हा, ओके. पहा, सांगतो काय. सोसायटी आहे, सोसायटीच्या पुढे हा एक ट्रायंग्युलर शेपचा स्पेस आहे, तिथे त्याला झाड वगैरे लावायचे, गार्डनिंग करायचंय. ओके, आणि या ट्रायंगलच्या साईड्स आहेत 50 मीटर, 120 मीटर, 80 मीटर. तर तो काय करतोय, हा जो ट्रायंग्युलर स्पेस आहे ना, त्याला इथे हे पण करतोय, कुंपण पण करतोय. ओके, कुंपण पण करतोय इतक्या लेन्स. ओके, असं करतोय. म्हणजे ऍक्च्युली किती लेन्स करतोय, तर त्याच्या पेरिमीटर इतक्या लेन्स करतोय ना, त्याच्या पेरिमीटर इतक्या लेन्स करतोय तो. याची पेरिमीटर किती होती? 250 मीटर होत, बरोबर. म्हणजे या 250 मीटरला त्याला कुंपण करून घ्यायचं. ओके, 250 मीटरला कुंपण करून घ्यायचं. बट संपूर्ण 250 मीटरला कुंपण करायचंय का? नाही करायचं. त्याला आतमध्ये जायला, या गार्डन मध्ये जायला त्याने इथे गेट पण केलंय. इथे हे गेट पण केलंय त्याने, असं गेट पण केलंय. आणि या गेट मध्ये इथे 3 मीटरची जागा सोडली, 3 मीटरची जागा सोडली आत जाण्यासाठी. ओके, मग मला सांगा, ही जी टोटल पेरिमीटर आहे त्यातून किती सबस्ट्रॅक्ट करायला लागेल रे मला? 3. येस. ओके, टोटल पेरिमीटर आहे 250 मीटर, यातून हे 3 मीटर मला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओके, मग इतक्या पेरिमीटरला मला काय करायचंय, ते कुंपण करायचंय. सो 250
पहा 250 मायनस 3 करतो. ओके, इथे काय करतो, पेरिमीटर तर आहे त्या ट्रायंगलची, जो ट्रायंगल होता, काय साईड्स होत्या रे त्याच्या सांगता का? 50, 120 आणि 80. 50 120 आणि 80. आणि मध्येच इथे गेट केलंय त्याने 3 मीटर, ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. ओके, मग याची पेरिमीटर होती ही 50 प्लस 80 प्लस 120, जी की आली होती किती? 250. ओके, 250. मग नाही का आता कुंपणचा एरिया म्हणजे कोणता? कुंपणची लेंथ म्हणजे फेन्सिंग इट विथ बार्डर्ड वायर, फेन्सिंग एरिया म्हणा नाही का, किंवा फेन्सिंग लेंथ म्हणा. ओके, फेन्सिंग लेंथ इज इक्वल टू ऍक्च्युअल फेन्सिंग लेंथ असं म्हणा, विच इज इक्वल टू 250 मायनस 3 म्हणा ना, विच इज इक्वल टू 247. बट त्यांनी काय म्हटलंय, रेट काय आहे रे? 20 पर मीटर. फेन्सिंगचा रेट काय? 20 रुपीज पर मीटर. 20 रुपीज पर मीटर आहे. ओके, फेन्सिंग रेट काय? 20 रुपीज पर मीटर. 20 रुपीज पर मीटर. एका मीटरला 20 रुपीज. तुमच्याकडे टोटल किती मीटर आहे? 247 ना. सो टोटल कॉस्ट काय होईल? 247 इंटू 20 किती असतं? येस, किती येईल रे आन्सर? 4,940. 4,940. ओके, मृण्मय 3 सबस्ट्रॅक्ट नाही केलं का? सर ते सुरुवातीला नव्हतं केलं, नंतर मी परत पाठवलं चॅट बॉक्स मध्ये करेक्ट आन्सर. हा, ठीक आहे. 4,950. फार आहे, करून घ्या कुंपण इतक्या किमतीचं. 40. हे झालं फायनल आन्सर. आहे की सिंपल, डिफिकल्ट आहे हिरॉन्स फॉर्म्युला? सांगा. सिंपल. काही सुद्धा लोड नाहीये, खूप सिंपल आहे. चलो नोट डाऊन करून घ्या, पुढे जातो. हॅलो सर. बोल वेद, काय म्हणतो? सर तो आधीचा एकदा तो सम घेता का तुम्ही? तो मध्ये घेतला होता ना आता. कोणता रे? सर आता जस्ट जो होता ना आधी, जो कंपाऊंडचा आणि हे घेतला होता. हो सर, तर मग इथे बघा एबीसी जो आपण ट्रायंगल घेतलेला आहे ना, हा, तर जो अँगल एच्या अपोजिट साइडचा आहे 120 मीटर, हा. ती साइड ए होती. जी अँगल बीच्या अपोजिट साइडला आहे ती 80 मीटर 80 मीटर म्हणजे बी होते. आणि जी अँगल सीच्या बाजूला आहे ती 50 मीटर इज इक्वल्स टू बी अपोजिट साइडला. ओके, हा. काहीच फरक नाही पडत रे हर्ष, काहीच फरक नाही पडत. साइड कोणताही कन्सिडर कर, ए बी. हो सर, पण मग कन्फ्युजन होतं तसं. ओके, ठीक आहे. तसं साईडचा काही प्रॉब्लेम येणार नाही, तुला आवडतं तसं नोटिफिकेशन देऊन टाक. ओके, एच्या समोरची ए. पण तो ट्रिग्नोमेट्रीचा रूल आहे ना? तसं काही नाही रे, तसं काही बिलकुल नाहीये. ओके, इथे फक्त आपल्याला कॅल्क्युलेशनचा फंडा येते फक्त. बाकी तसं काही तुझ्या रेस्ट्रिक्शन नाही की एच्या समोरची साईड एच घेतली पाहिजे. ओके, ट्रिग्नोमेट्री घेतो आपण ते, बरोबर आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये घेतो की कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. बट ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट डिफरंट आहे आणि हा पार्ट डिफरंट आहे. ठीक आहे सर. मग आता पहा ना, इथे समजा जर ट्रायंगल आला असता PQR, तर तू साइड्स काय घेणार माहिती आहे? एबीसी कुणालाही म्हणू शकतो ना, एबीसी कुणालाही म्हणू शकतो इथे. ओके, फक्त फॉर्म्युला व्यवस्थित समजून घे की फॉर्म्युला मध्ये आहे काय. इथे फॉर्म्युला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे इथे फक्त. ओके, फॉर्म्युला मध्ये हा फंडा लक्षात ठेवायचा आहे की ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स माहित पाहिजेत. तिन्ही साइड्स, मग 50 आहे, 120 आहे, 80 आहे, या 3 साइड्स माहित असतील तर या फॉर्म्युल्याने तू इझिली ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतोस. मग त्या साइड्स कोणत्याही घे, तुला लिमिटेशन्स नाहीये की हीच ए घे, तीच बी घे, तीच सी घे, असं काही नाहीये. कोणत्याही सिलेक्ट कर तू.
50, 80, 120. आणि फक्त तुला काय करायचं इथे पेरिमीटर फाइंड आउट करायचे. पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईडची सम करून घ्यायची. ओके. आणि या फॉर्म्युलामध्ये जो एस आहे तो काय, हाफ आहे पेरिमीटरच्या, त्याला आपण सेमी पेरिमीटर असं म्हणतो. ओके. बस इतकं कॅल्क्युलेशन करायचंय फक्त इथे आणि एरिया फाइंड आउट करायचं. येस, क्लिअर आहे. ओके सर. चलो जाऊ पुढे. पार आहे, लक्ष द्याल व्यवस्थित. आता काय म्हटलं पहा, द साइड्स ऑफ अ ट्रायंग्युलर प्लॉट आर इन द रेशिओ ऑफ 3:5:7 and its perimeter is 300 meters. Find its area. ओके. व्यवस्थित रीड करून घ्या, समजून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा. द साइड्स ऑफ ए ट्रायंग्युलर प्लॉट, एक ट्रायंग्युलर प्लॉट आहे, एक प्लॉट काढतोय ते ट्रायंग्युलर. ओके. तुमचं आवडतं नाव द्या, एबीसी. चलो कॉमन नाव देऊ, एबीसी. हा एक ट्रायंग्युलर प्लॉट आहे. आणि या ट्रायंग्युलर प्लॉटच्या ज्या साइड्स आहेत, कोणत्या साइड्स आहेत, एबी, बीसी आणि एसी या साइड्स आहेत. एबी, बीसी आणि एसी या ज्या साइड्स आहेत या 3:5:7 या रेशो मध्ये, 3:5:7. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा असं कधी दिलं असेल रेशो मध्ये, तेव्हा तुम्ही काय घ्याल, ट्रायंगलच्या साइड 3x, 5x and 7x असं घ्याल. ओके. रेशो मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय कराल, ट्रायंगलच्या साइड कन्सिडर कराल 3x, 5x आणि 7x. ओके. मी काय केलं, फक्त जो रेशो दिलेला आहे त्याला साइड मध्ये व्यवस्थित लिहून ठेवलं, फक्त 3x, 5x, 7x असं जेव्हा असेल तेव्हा हा रेशो मेंटेन राहील ट्रायंगलच्या साइडचा. ओके. आता पुढे काय म्हटलंय पहा, पेरिमीटर इज 300. पेरिमीटर 300 आहे. येस, पेरिमीटर म्हणजे काय असतं रे, सांगा. कोणत्याही क्लोज्ड पॉलिगॉनची पेरिमीटर म्हणजे काय असतं? सगळ्या साइड्सची ऍडिशन. ओके, गुड. सम ऑफ ऑल साइड्स ऑफ ए क्लोज्ड पॉलिगॉन इज नथिंग बट अ पेरिमीटर. सो 3x प्लस 5x प्लस 7x करा ना. 3x प्लस 5x प्लस 7x कराल इज इक्वल टू पेरिमीटर असेल. 3x प्लस 5x प्लस 7x इज इक्वल टू पेरिमीटर असेल. 17x. दिलेले किती दिलेले रे? 300 मीटर. इथे 300 लिहून टाकतो. पेरिमीटर इज इक्वल टू 300. हे कॅल्क्युलेशन करतो. 3x प्लस 5x प्लस 15x. एक्सलंट. 15x. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 300. 300 डिवायडेड बाय 50 20 आहे. ओके. एक्स ची व्हॅल्यू आली 20. ओके. आता मी काय करतो पहा, एक्स ची व्हॅल्यू 20 आली. मग या ही साइड तर किती आहे रे? एबी साइड तर किती आहे? 3x आहे ना. एबी साइड तर किती आहे? 3x आहे. म्हणजे किती होईल रे साइड? 3 टाइम्स ऑफ 20 किती होईल? सर 60. ओके, 60 होईल. इथे 5 टाइम्स ऑफ द 20 100 होईल. आणि इथे 7 टाइम्स ऑफ 20 किती होईल? 1400. 140. 140 होईल. ओके. मग तुम्हाला मिळाला ट्रायंगल मिळाला एबीसी. त्याच्या तिन्ही साइड्स मिळाल्या 60, 100 आणि 140. करू शकता का एरिया फाइंड आउट? सांगा मला हिरॉन्स फॉर्म्युलाने. हो सर. करून टाका पटकीने कॅल्क्युलेशन. बिलकुल थांबू नका. मी देखील इथे सॉल्व्ह करतो, तुम्ही फक्त चेक करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू असेल स्क्वेअर रूट ऑफ फॉर्म्युला बद्दल लिहून घेतो. एस इंटू ब्रॅकेट एस मायनस S minus A. एस मायनस बी इंटू एस मायनस सी. ओके. आता पहा, हा एस म्हणजे काय असतो? पेरिमीटरच्या निम्मी व्हॅल्यू असते. अरे पेरिमीटरची व्हॅल्यू तर 300 आहे. सो 300 डिवायडेड बाय 2 म्हणजे एस ची व्हॅल्यू असेल 150. एस ची व्हॅल्यू असेल 150. 150. आणि एबीसी तर मला माहिती आहे. करून टाका कॅल्क्युलेशन. फक्त फॉर्म्युला टाकायचंय आणि कॅल्क्युलेशन करायचं. सो 150 इंटू ब्रॅकेट 150 मायनस 60 150 मायनस 60 इंटू 150 मायनस 100 into 150 minus 140 which is equal to square root of
वन 150 into 90 into 50 into 10. एक्सलंट इंटू 10 कॅल्क्युलेशन करायचंय कसं करणार सर 150 ला आपण लिहू शकतो 50 into 30. गुड 50 इंटू 50 into 3. 50 इंटू 3 नाही रे 15 इंटू 10 लिहू शकतो ना सर 50 into 3 म्हणालो मी. 50. हा 50 इंटू 3 एक्सलंट गुड 50 इंटू 3 त्याला काय करशील 30 इंटू 3 30 into. येस पहा करा तुम्हाला जे सुचेल ते करा मी पहा काय करतोय येस तुम्ही कसंही स्प्लिट करू शकता आन्सर कसंही मिळवा बट मिळवा वन 150 ला 50 इंटू 3 लिहितो 30 into 3. 30 इंटू 3 लिहितो 90 ला 50 ला ऍज इट इज ठेवतो आणि 10 ला पण ऍज इट इज ठेवतो 10 ला पण ऍज इट इज ठेवतो 3 common. आता पहा काय करतो 50-50 तर दोघांमध्ये कॉमन आहे 50-50 तर दोघांमध्ये हो कॉमन सर. बाहेर आणू शकतो 3-3 तर दोघांमध्ये कॉमन आहे बाहेर आणू शकतो लगेच घेऊन येतो बाहेर कन्फ्युजन नको 50 इंटू स्क्वेअर रूट मध्ये काय राहिलं फक्त 30 into 10. ओके 30 into 10. इंटू 3 लिहितो नाही का आणि इंटू 10 नेक्स्ट स्टेप मध्ये या 10 ला पण बाहेर घेऊन येतो ओके काही प्रॉब्लेम नाही सिस्टमॅटिकली करू या 10 ला पण बाहेर घेऊन येतो सो राहतं काय फक्त 50 इंटू 3 इंटू 10 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 येस आता काही डिफिकल्ट नाहीये कॅल्क्युलेशन 1500 root 3. किती होईल रे कॅल्क्युलेशन 5 3 तर 50 1500 root 3. इंटू रूट 3 450 इंटू रूट 3 ना रे काय करताय Sir, into हो, sir. 3 कसं काय म्हटलं सर 1500 च येईल ना 150 into 10 पाहिजे हो सर 150 into 10 येईल. हा 150 इंटू सॉरी 150 इंटू 10 सॉरी हो 1500 into root 3. इंटू 10 1500 रूट 3 फायनल आन्सर 1500 रूट 3 सर आज सायन्सचं लेक्चर आहे का आहे ना सायन्स ओके सर काय रे सिम्पल आहे की डिफिकल्ट आहे सिंपल हो सर झालं नोट डाऊन करून. झालं चलो हो. थांबतो मी इथे बाय एव्हरीवन भेटू नेक्स्ट लेक्चरला चलो बाय थँक्यू सर बाय सर थँक्यू सर. सर तुम्ही लास्टला आन्सर काय दिलेला आहे याचा 500 इंटू रूट 3 लास्ट आन्सर लिहिले सर 1500. 1500 and रूट 3 फायनल आन्सर आहे ठीक आहे सर हर्ष आन्सर